दोन्ही संघ सज्ज आहेत. काल देवतला आपण नाईट मध्ये पाहिलं, जो केवी काका मैदान वहाल उल्वे नोडला सामना खेळत होता. प्रमुख संघांच्या खेळाडूच्या उपस्थितीमध्ये चांगली फाईट दिली होती श्रीजा 11 केपीसी इनामपुरी या संघाविरुद्ध. मात्र आता 2 हात करताना वाघिलवा संघाविरुद्ध. चला थोडा फास्ट खेळा, अजूनही भरपूर मॅचेस पेंडिंग आहेत. फायनल आपल्याला उजेडामध्ये संपन्न करायचे. माननीय श्री ओमकार ज्ञानेश्वर टाटे ज्यांचा खूप मोठा सपोर्ट असतो, हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व आमचे पुरस्कर्त्या स्पॉन्सर्स यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. यस, मॅच ऑन. जयेंद्र आणि महेश आघाडीची जोडी 3 षटकांचा हा पूर्वार्ध. गोलंदाज येतोय देवतकडून सागर पाटील. वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट आहे. देवत गावासाठी नेहमी मोठ्या स्पर्धेमध्ये योगदान देतो. आणि पहिलं षटक, हा चेंडू अप्पर कटच्या माध्यमातून डीप पॉइंट कडे जरूर गेलाय आणि हा स्ट्रोक मिळतील चौकार. 4 धावा. पीला विनंती करतो, आपण सुद्धा रेडी राहा. गॅप शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि आज सनसनीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. सागरच्या या षटकामध्ये बघा सुरुवात कशी असावी, सुरुवात आक्रमक असावी आणि जयेंद्रच्या या फटकेबाजीनं सुरुवात दाखवून दिली. आज चिखले सी साठी जेव्हा नील खेळला त्यांनी 46 धावेची तडाखेबंद खेळीनं सर्वांना इम्प्रेस केलं. बॅटिंग करत असताना टीम वाघिवली या संघाला पाहतोय. देवत विरुद्ध 2 हात करतोय. 20,000 रुपये कॅश प्राइज फर्स्ट प्राइज या स्पर्धेचं. ओ, लाईन चांगली आहे. कमबॅक हवा होता आणि तो कमबॅक या चेंडूवर पाहायला मिळाला. सुरुवातीचे चेंडू बॅटवर घेतले, स्ट्रोक बनवले. मात्र हा चेंडू आपण जरूर पाहिला ऑफ स्टंप वरून प्रचंड वेग होता आणि हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल सागर पाटील. ओ, चेंडू स्विंग होतोय आणि इथे मात्र उभं ठेवलंय. गुड बॉलिंग, अटॅक चांगला पाहायला मिळतो. यंगस्टार 11 चिखले हा संघ योगदान देत असताना आपण जरूर पाहतोय. बॅटिंग करत असताना यूट्यूब लाईव्ह वाहिनी आणि आपण पाहतोय 7X लाईव्ह ही स्पर्धा. 20,000चं फर्स्ट प्राइज. लक्ष विद्या मॅच कडे. रिव्हर्स अटेम्प्ट कनेक्शन होत नाही. हा भन्नाट वेग होता. सुरुवातीला 2 चेंडूवर मार खाल्ला आणि त्यानंतर जो कमबॅक केला त्याचं कौतुक करावं लागेल. स्पर्धेसाठी 3 नामांकन आहेत. 5,000 थर्ड प्राइज, सेकंड प्राइज 10,000. पुढचा चेंडू सागर ऑफ स्टंपला चेंडू मध्यम गतीचा. संधी जरूर आहे. व्हेरी क्लोज, डेंजर एंडला रनआउट. गरज नव्हती मात्र ही विकेट मिळाली. I11 कोण बी कॅप्टन आले असेल तर आपण टॉस साठी संपर्क साधा. साई बी विरुद्ध यस विनर विनर खेळवणार. आतापर्यंत लेखा जोखा पाहिला. 8 डावात 1 गडी प्राप्त आणि नवीन फलंदाज सरकला. वाघिवली संघाविरुद्ध 2 हात करताना देवण म्हटला तर मयूर वाघमारे.
काल प्रमुख खेळाडू संघामध्ये नव्हते तरी देवतनं चांगली फाईट दिली होती. मात्र आज एक दिवसामध्ये योगदान देत असताना वाघिवली विरुद्ध देवत असा सामना पाहतो. यानंतर विनर विनर असेल. सर्वांनी या लक्ष्यकडे नोंद करा. हरिग्राम अंडर 25चा संघ खेळेल कळमुसरे उरणचा संघाविरुद्ध. चला जास्त वेळ घेऊ नका. सूचना देतोय 1:48 आपल्याला विनंती असेल. आणि आयोजकांनी सांगितले 5 पर्यंत स्पर्धा कव्हर करायचे त्यांना, कारण आज ख्रिसमस आहे. लक्ष वेधतो मॅच कडे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 5 चेंडूचा खेळ संपला. महेश मयूर एकूण धावा 8. गुड बॉलिंग. मात्र अंपायर सिग्नल वाईट. वाईट बॉलनी धावफलक टोटल संघाची धावसंख्या टोटल आपण पाहतोय 9 वर पोहोचलाय. 7x लाईव्ह युट्यूब वाहिनी आपण स्पर्धा पाहतोय. 5 चेंडू नंतर धावफलक 9. बॅटिंग टीम वाघिवली. समोर ठेवला. व्हाईट बॉल कॉल येतोय. लाईन थोडीशी भरकटली. सागरचे 2 चेंडू ऑफ स्टंप वरून टर्न विथ बाउन्स ज्याला म्हटलं जातं तो चेंडू डिलिव्हर केला. सुरुवातीच्या 2 चेंडूवर मार खाल्ला. त्यानंतर 2 डॉट्स 2 वाईट आलेत. आतापर्यंत 5 चेंडू डीप लॉंग ऑन आहे. डीप लॉंग ऑफ डीप कव्हर ला आपण फिल्डिंग पाहतो. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट सुद्धा उपाययोजना करताना फील्ड रिप्लेसमेंट. बॅटिंग टीम वाघिवली. धावा 10. पुढचा चेंडू सागर. चढवला हल्ला. शॉट लाईक दॅट. दिस इज अ बिग शॉट. दणदणीत षटकार. लक्ष विद्या मॅच कडे. सेकंड ओव्हर. धावा धावफलकावरती 16. ओव्हर द विकेट न ओ स्टेप आउट ऑफ स्टंपच्या बाहेर. इट्स अ वाईट डिलिव्हरी. अवांतर धावेनं धावफलक पुढे सरकेल. टोटल एकूण धावफलक संघ पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. ऋतिक डॉट वाईट आला. बॅटिंग करत असताना टीम वाघिवली किती टार्गेट सेट होईल हे चित्र इथे जरूर पाहूया. टार्गेट सेट करावा लागेल. टॉस जिंकलाय. देवतनं पसंती दिली फिल्डिंगला. खोदून काढला. या चेंडूला लॉंग ऑन कडे अडवणार का. या प्रयत्न यशस्वी झालाय. बॅकअप रेडी होतं सागरनं. तो बॅकअप दिला. तितक्या वेगाने धाव पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या टोटल मजल मारते. 3 षटकामध्ये तुमच्याकडे आक्रमकता असावी, संयमता असावी, सावधानता आणि तितकीच फटकेबाजी असावी. हे खेळामध्ये खूप महत्वाचं असतं. आणि आता ऋतिकनं डॉट वाईट 2. एकूण धावा 19. ऑन साइडला चेंडू स्विंग होते. कमबॅक हवा होता. गुड बॉलिंग. समोरून चेंडू टेक ऑफ झाला आणि तिथे आपण पाहतो डॉट बॉल. धावफलक आतापर्यंत 3 चेंडू 19. 19 वर पोहोचलाय टीम वाघिवली. 12 संघ खेळतात आज. ऑन साइडला ड्राईव्ह. यस मिसफील्ड निघाले. थोडेसे फंबल झाले. आउटफील्ड मध्ये अडथळा येत असताना 3 षटकांचा सामना आहे. धावफलकावर टोटल धावसंख्या आपण पाहतोय
7x लाईव्ह अँड टीम या स्पर्धेला कव्हर करते आणि धावफलक पोहोचलाय 21. 21. 21 धावा धावफलकावर. चेंडू आतापर्यंत 4. लास्ट बॉल आहे. यस, शेवटचा चेंडू. आक्रमण आता झेल होणार का? यस, गुड कॅच. 2 गडी बाद, 2 षटकं संपली. धावा धावफलकावरती 21. साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा. स्पर्धेचा आनंद घेत असताना धीरजी गडकरी यांना आपण पाहतोय. श्री ज्ञानाई सामाजिक शैक्षणिक संस्थेसाठी त्यांनी केलेलं कार्य आपण मागच्या काही वर्षामध्ये पाहिलं आणि ते सुद्धा या मॅचला एन्जॉय करताना. आणि सर्व युवा वर्ग असं म्हटलं जातं का नेहमी व्यक्तिमत्व, मनोबल, निष्ठा आणि गावासाठी नेतृत्व करताना म्हटलं तर त्यासाठी खूप प्रेरणा द्यावी लागते. आणि आज चिखले गावातील ही सर्व मंडळी जेव्हा उद्घाटन सोहळा प्रसंग संपन्न होत होता आणि तेव्हा सर्व पाहुण्यांची उपस्थिती आपण जरूर पाहिली. क्रिकेट प्रेमींचं लक्ष वेधतो पुन्हा एकदा मॅचकडे. जास्त वेळ घेतात खेळाडू. 1:55 झाले. सातत्याने सूचना आपल्याला असतील. 2 षटकानंतर धावफलकावर धावा 21. 21 षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज आलाय शुभम. ऑन साइडला ट्राय करतोय, फिल्डर होते रेडी सागर. इथे तुम्हाला गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. असं म्हटलं जातं का सौजन्यशील क्रिकेटमध्ये संयमी खेळ करत डाव सावरणं महत्वाचं असतं. मयूर खेळतो वाघिवलीसाठी, रतेश मात्र आता चेंडू शिल्लक आहेत. शुभमचं षटक. सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. मॅच मध्ये धावसंख्या बनवणं सुद्धा आता बॅटिंग टीमला महत्वाचे. लास्ट ओव्हर आहे. केला आक्रमण, चढवला हल्ला आणि हा षटकार. आक्रमण, झेल सोडला, लॉंग ऑफ कडे चूक झाली. अशा चुका कराल तर त्याची किंमत मोजावी लागते. उत्तम दर्जाच्या फलंदाजांना सक्रिय होणं सुद्धा महत्वाचे. एकूण धावा या शरीरभेदी गोलंदाजी होते. बॅटिंग करत असताना वाघिवली विरुद्ध देवात फलंदाज होईल बाद. धावा धाव फलकावरती टोटल एकूण धावा पाहतो 29. एकूण धावफलक बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहतो. धावसंख्या टोटल 29. 29. एकूण 12 संघ खेळणार आहेत.
थँक्यू व्हेरी मच. 29 धावा धावफलकावर 4 गडी बाद, 5 चेंडूंचा खेळ समाप्त. वाघिवली विरुद्ध देवत असा सामना पाहतोय. यानंतर विनर विनर सामना असेल. तर या अगोदरचा सामना जिंकला त्या करंजाडे अतुलच्या संघाला विनंती असेल आपण रेडी राहायचं. करंजाडे अतुलचा संघ. लास्ट बॉल, चढवला हल्ला आणि हा दणदणीत टोलेजंग षटकार. मिळतील 6 धावा. फर्स्ट इनिंग एंड. धावा धावफलकावर 35 आहेत आणि टार्गेट 36. कडे लक्ष वेधते पुन्हा एकदा. असं म्हटलं जातं का दानशूर मंडळीशिवाय क्रिकेटची स्पर्धा होत नाही आणि त्यांचं आगमन झाले. सामना लगेच सुरू करा कारण अजूनही बऱ्याच मॅचेस पेंडिंग आहेत. कारण 5-5:30 नंतर जेव्हा अंधार येतो तेव्हा डिफिकल्टीज येतात. लक्ष विद्या मॅच कडे. सामन्यातील उत्तरार्ध. विनिंग टार्गेट सेट केलं 18 बॉल 46. बॉल बॉय आपण अंपायरच्या कनेक्ट मध्ये राहा आणि व्हॉलेंटियर्स आपण सीमारेषीचा ताबा घ्या. 18 मध्ये 36. बघा 18 मध्ये 36. लक्ष विद्या मॅच कडे. भोजनाच्या व्यवस्थेसाठी 2,000 रुपये दिलेत. काय मागवायचे ते मागवा. 31 ला वेगळे देतील, टेन्शन घेऊ नका. लक्ष विद्या मॅच कडे. पुढचा करंजाडे अतुलचा संघ आहे. अतुलचा आहे ना. अतुल आपण रेडी राहा कारण 5 नंतर जेव्हा वातावरणामध्ये बदल होतो या स्पर्धेसाठी सकाळी सुद्धा ज्यांची उपस्थिती पाहिली आणि या स्पर्धेसाठी ओम साईचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सागरजी सीताराम पाटील यांचं आगमन झाले. त्यांचा आपण विशेष धन्यवाद देतो. 7x लाईव्ह आणि स्पर्धा पाहतो आपण यंग स्टारची. ही स्पर्धा यंग स्टार 11 चिखले. विनिंग टार्गेट 38 करायचे. यंग स्टार 11 चिखले आयोजित क्रिकेटचा हा महासंग्राम आपण जरूर पाहतोय. 12 संघ खेळणार आहेत. कोणताच रिव्ह्यू नाही बाबांनो कारण 12 संघ खेळतात. रिव्ह्यू फक्त पंच घेतील. तर सन्माननीय पाहुणे आमचे महेंद्रजी शिर्क्या ज्यांना भावी युवा नेतृत्व नक्कीच त्यांनी सांगितलं त्यांना समाजसेवेची प्रचंड हौस आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा योगदान. विनिंग टार्गेट महेंद्रजी शिर्के अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना कोण पंचायत समिती विभाग शेतकरी कामगार पक्ष. सकाळी सुद्धा ज्यांची उपस्थिती पाहिली सकाळी सुद्धा भरपूर पाहुणे ते उपस्थित होते. अविनाश पाटील होते, मिलिंद शेळके, विनोद पंडित, ॲडव्होकेट हर्षल पाटील, दिनेश पाटील यांना पाहिलं. बाळाराम गडकरी होते, निलेश शेळके होते, सचिन सहासाने होते, रमेश गडकरी, नामदेव पाटील होते, त्यानंतर सरपंच होते नामदेव पाटील. चला लक्ष वेधतो मॅच कडे. विनिंग टार्गेट 36. 36 धावांचं टार्गेट आहे. करंजाडे अतुलचा संघ इथे खेळणार आहेत.
आज चिखले गाव एकत्र झालं, एकजूट आपण पाहतो यंगस्टार मार्फत हा क्रिकेटचा उपक्रम राबवला जातो. लक्ष विद्या मॅचकडे धीरजजी गडकरी आहेत, श्री ज्ञानाई सामाजिक शैक्षणिक संस्था. आणि आज चिखले गावामध्ये युवा पिढीला शिक्षण कसं चांगलं मिळेल, युवा पिढीची डेव्हलपमेंट कशी होईल आणि शालेय शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना चांगला उपक्रम, चांगलं शिक्षण कसं देता येईल यासाठी त्यांची संपूर्ण संस्था रात्रीचा दिवस करते. आणि त्यांच्या या प्रवासासाठी त्यांना आपण शुभेच्छा देतो. जानेवारीमध्ये त्यांचा ॲन्युअल डे फंक्शन सुद्धा असतो. आणि आपण मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. अतुलचा संघ विनर विनर यानंतर होणार आहे ही इन्फॉर्मेशन मिळते. आणि त्यानंतर 2 फ्रेश मॅचेस बाकी आहेत, I11 कोण आणि साई बी. आणि आयोजकांचा आमचा टार्गेट आहे का 3च्या अगोदर फर्स्ट राऊंड क्लिअर करू पूर्ण, त्यानंतर क्वालिफायर मॅचेस सुरू होतील. 18 मध्ये 36, 36 टार्गेट. सूरज 76 लाईव्ह पाहिल्यानंतर आम्हाला संदेश शेळकेची आठवण झाली. त्यांना सुद्धा जेवणासाठी वेळ नसतो, लघुशंकेला सुद्धा जात नाही आणि आता तेच ऑपरेटर आहेत बघा. आणि काय त्यांची व्यवस्था केली, अगदी थोडे कॅलरीज जास्त आहेत, फॅटी लिव्हरसाठी खूप धोकादायक आहे. तर लक्ष विद्या मॅचकडे. आणि सर्वांना त्यांची क्वालिटी आवडली. 7x लाईव्ह त्यांचा हा उपक्रम पाहतो यूट्यूब लाईव्ह वाहिनी. आणि या आठवणी यंगस्टार 11 शिकल्या. चला लक्ष विद्या मॅचकडे. राम पाटील आलाय, 18 मध्ये 36 होतील का होतील. हे मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे, कधी काय होऊ शकतो. समोर उभाय सागर पाटील, विध्वंसकारी आक्रमक फलंदाज. अपील जोरदार होती आणि ते बघा डीप कडे गेला, जरूर प्रयत्न होईल. रियू नाही इथे, बऱ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये आता ही सवय लागली सर्वांना. मात्र अंपायर रियू. काल आम्ही उल्वे नाईट स्पर्धा कव्हर केली 2 नाईट, आणि तिथे एक सिस्टम त्यांनी बनवले, फक्त एकच रियू. अंपायरना अनलिमिटेड असेल. येस, फक्त ऑफिशियल अंपायर घेतील, बाकी एक एक रिओ. आणि यामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट आता होत चालले. यस, लक्ष विद्या मॅचकडे खेळण्यासाठी सज्ज होईल. सागर विनिंग टार्गेट आहे 36. सागर पाटील टोटल 35चं टार्गेट आहे, 35. 30 करेक्शन करा आपण. डीप स्क्वेअर लेगला आणि हा दणदणीत चौकार, 4 धावा. फर्स्ट राऊंड मॅचेस आपल्याला क्लिअर करायचे पूर्ण. टीम मीटिंग नको. इमर्जन्सी पाणी हवं असेल तर तुम्ही कॉल करू शकता.
हर्षद पांचाळेत आमचे ऑफिशियल्स आणि आमचे लेग अंपायर सुद्धा प्रचंड मेहनत करताना. रोहित गायकर आज समालोचनाची साथ आम्हाला मिळते त्यांची सुद्धा, आणि आमचे साथी समालोचक होते अक्षय होते. आज आमचा डीजे साऊंड सिस्टम त्यांचं विशेष आपण धन्यवाद देतोय. शैलेश चोरगे असतील आणि प्रमोद गायकर असतील त्यांचं योगदान. अजय पाटील असतील डीजेचं सहकार्य, मैदानासाठी सुद्धा सहकार्य आम्हाला मिळाले. आमचे काही स्टॉल धारक असतील त्यांचं विशेष धन्यवाद. मॅच कडे वळतो. 8 डावा 35 टार्गेट, 14 बॉल 27. ओ वेगवान चेंडू, वेगावरती स्वार व्हावा असा चेंडू होता. गतिमान वेगानं फेकलाय आणि विचार करायला भाग पडलं. लक्ष विद्या मॅच कडे पुन्हा एकदा वातावरणामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न बॅटिंग टीम कडून होतोय. आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन, बर्डन ऑफ विनिंग आणि बर्डन ऑफ लुझिंग या गोष्टींखाली खेळाडूंना जावं लागतं. अप्रतिम शैली आहे. राऊंड विकेटनं खोला चेंडू, अपील जोरदार, दबाव तंत्राचा वापर. यस, अंपायर सिग्नल. एंड ऑफ दी ओव्हर. एकूण धाव फलकावरती टोटल 6 धावा आहेत. 6 रन, सॉरी, टोटल रन्स आहेत 8. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिली सुरुवात चांगली होती बॅटिंग टीमची, मात्र आता देवस संघ दोन चौकार आलेत. करेक्शन होईल बघा. 2 स्कोरर असताना सुद्धा आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. हे क्रिकेटचे समीक्षक असतात ना, त्यांचा बारीक बारीक अभ्यास असतो. जेव्हा आम्ही अनेक स्पर्धा कव्हर करतो ना, तेव्हा लाईव्ह आणि स्कोरिंगकडे चुका असतात, मात्र प्रेक्षक वर्ग असतात ना, त्यांना परफेक्टली स्कोर कार्ड माहीत असतो. कारण त्यांच्या आपण पाहतोय नसा नसामध्ये आणि रक्तामध्ये क्रिकेट असतो. क्रिकेटचा फीवर असतो. आणि एकदा का हा क्रिकेटचा फीवर तुमच्यामध्ये चढला तर क्रिकेट शिवाय तुम्हाला करमत नाही. मात्र आत्ताच्या युवा पिढीला बैलगाडा क्षेत्राची सुद्धा तेवढी प्रचंड हौस आहे. किरण पाटील जे सुद्धा बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव आहे, ते ज्या बैलाचे नाव आपण पाहतो मालक आहेत हिंद केसरी. आणि बैलगाडा शर्यत म्हटला तर तो एक वेगळा नाद. अगदी महाराष्ट्रामध्ये करोडोचा टर्नओव्हर होतो या फील्ड मधून. किती जणांना आपण पाहतोय की किरण पाटील असतील बैलगाडा क्षेत्रातील नाव आहे. आज बैल क्षेत्रावर असलेलं प्रचंड प्रेम आणि चिखले गावाचं नाव ज्याने आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रातून महाराष्ट्रभर घुमवलं, मग तेजा बैल असेल. आणि आज तो एक मोठं नाव अधिराज्य करतोय सर्व बैलगाडा शौकीनांच्या मनावर. 12 मध्ये 26. ओ हल्ला चढवल्या डीप कव्हर कड्या, फिल्डर रेडी, चेंडू अडवल्या, निघालेत 2 धावेसाठी. सिंगल डबल धावा घेणं सोडायचं नाही आणि याच उद्देशानं मैदानावर झुंज. एकूण धाव फलकावरती 11. किरण पाटील साहेब, आम्ही बैलगाडावर शेरो शायरी करणार नाही. एका स्पर्धेमध्ये आम्ही गेलो होतो, नाईट मोठी स्पर्धा होती आणि तिथे आयोजकाने असं एका पेजवर लिहून आणलं, ते जरूर माहिती सांगेन. ओहो. विनिंग कॅल्क्युलेशन, धाव फलकावरती टोटल एकूण धावा आहेत 13, टार्गेट 35 आहेत. 11 मध्ये यस थोडं आपण करेक्शन कडे वळतोय. 13 धावा, चेंडू शिल्लक आहे 10, टार्गेट 35, 35. दोघांमध्ये त्यांचा थोडासा लंच ब्रेक चालू आहे आणि यांचा टी टाइम चालू आहे. समजून घ्या, करू करेक्शन. यस 35. लक्ष विद्या मॅच कडे. 10 चेंडू, व्हाईट बॉल. धाव फलक पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहूया. संघाची धावसंख्या गुणतालिकेवर सेट होत असताना 14 वर पोहोचलाय. 14 रन्स.
टार्गेट विजयासाठी करायचे 36. काय येऊ शकतो या मॅच मध्ये? पुढचा चेंडू आकाश थांबवलंय, पूर्णपणे बॅटिंग लाईनअपला थांबवलंय. प्रयत्न करतोय, प्रेम आहे आणि त्याला साथ देणारा साईराज. सागर गेल्यानंतर डाव सांभाळताना लक्ष वेधतो मॅच कडे. एकूण धावफलक एकूण पोहोचलाय 15 विनिंग कॅल्क्युलेशन चेंडू आणि धावांचं अंतर 9 बॉल 21. 9 चेंडू 21 धावेची गरज. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाहीये. क्रिकेटमध्ये 6 मध्ये 30 धावा चेस होताना पाहिलेत. 5 षटकामध्ये 100 धावा चेस होताना पाहिलेत. काही उलटफेर होतात. मात्र जकडून ठेवले. वाघिवलीच्या गोलंदाजाने थांबवले. हे मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. मात्र आता ती प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असताना लक्ष विद्या मॅच कडे. विनिंग कॅल्क्युलेशन 8 मध्ये 20 करायचे. सामना पाहायला मिळतो तुम्हाला. सागर्य त्यानंतर प्रेम साईराज. एकूण धावफलक टोटल 16. टार्गेट विजयासाठी 36. विजयाची घोडदौड कायम कोण राखेल? पुढचा चेंडू ऑफ स्टंपला ठेवला. पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आतापर्यंत 17 धावा आहेत. 17 17 धावा. विनिंग कॅल्क्युलेशन चेंडू आणि धावांचं अंतर 8 मध्ये करायच्यात 19. गोलंदाज आकाश. यंग स्टार चिकल्या आपण पाहते जरूर. पुढचा चेंडू लॉफ करतोय डीप कडे. फाईन लेग लॉंग लेग कडे चेंडू जरूर प्रयत्न होतील. 2 धावा. 1-2 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करेल आणि साईराज प्रेमला तेच करावा लागेल. चेंडू शिल्लक 1. 7 मध्ये 17. 7 चेंडू आणि 17 धावेची गरज. इंटरेस्टिंग मॅच या मैदानावर होतील का? तर होतील. या मैदानावर गोलंदाज सामना जिंकवतील का? तर जिंकू शकतात. काय येऊ शकतो? मैदानावर मॅचला तुम्ही किती सिरियस घेता, किती गांभीर्याने पाहता हे मैदानावर मोठा असतो. आपण पाहिलं जातं क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, छोटा नसतो. त्यांच्या खेळावरून ते सिद्ध होतं आणि सिद्ध केलं. मी थांबणार नाही. मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. दाखवून देत असताना ओव्हर कंप्लीट चौकार. पाहायला मिळतं कोणी जिंकू शकतो, कोणी सामना विजय खेचून आणू शकतो. सहा चेंडू 13 धावेची गरज. 23 धावा. 36 टार्गेट. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. बच्चे कंपनी थोडा सायलेंस झोन ठेवा. 6 बॉल 13. लक्ष विद्या मॅच कडे. गोलंदाजी करताना गोलंदाज आलाय मयूर. समोर उभाय प्रेम साईराज. साईराजने आतापर्यंत 1 चौकार. सागर बाद झाल्यानंतर
डाव थोडा गडगडला, मात्र वेळ गेली नाही. 6 मध्ये 13 गोलंदाजे मयूर वाघिवली कडून. ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक, वेगानं गॅप शॉट. 6-13, 5 मध्ये 9. होतं त्याची हेअरस्टाईल शैली अशीच होती. 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. खराब चेंडू. 9+4, आधीच दुष्काळ आणि त्यात ही वेळ जिथे मेहनत करायची होती आणि आता थोडस आपण पाहतोय कठीण. यष्टी रक्षकांनी अडवला असता, मात्र थोडा कठीण सुद्धा होतं. बॅड लक. 3 मध्ये 2. आता देवची पाठीराखे खुश असतील. वेळ अजूनही गेली नाही. एक चुकी मॅच मध्ये काय 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 करू शकते हे आपण पाहिलं. आता 3 मध्ये 2. 7x लाईव्ह बघा, 10 सबस्क्रायबर 1 मिनिटामध्ये झालेत. काय कमाली. 3 मध्ये 2. चला स्पीडअप करा. फिल्डिंग रिप्लेसमेंट मध्ये चला लवकर. क्रिकेटचे काही नियम असतात आणि त्याची इम्प्लिमेंट तुम्हाला करावी लागेल. 2 पंचांमध्ये जरूर चर्चा होईल. थर्टी सिक्स टार्गेट. उपस्थित क्रिकेट रसिकांचं यंगस्टार चिखले विरुद्ध आपण मैदानावर जे स्पर्धा आपण पाहतोय त्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. 3 मध्ये 2. सिंगल मिळाली. 2 चेंडू 1 धाव. जर त्या 5 पंजा अडकला असता तर चित्र वेगळं असतं. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. डॉट येईल का? काल आम्ही भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबेचा एक जतीन गोलंदाज पाहिला. त्यांनी 6 चेंडूमध्ये 7 धावा डिपेंड केल्या. आणि आम्ही नानकर संघाविरुद्ध मुरबी एक सामना पाहिला जिथे 6 चेंडूमध्ये 4 धावा डिपेंड केल्या. 1 मध्ये 1 धावेची गरज असताना काल आम्ही उल्वे नाईट मध्ये असे सामने पाहिले. अशा क्रिकेटमध्ये लढती होत असतात. 2 मध्ये 1 डॉट बॉल आला तर प्रेक्षक वर्ग साहजिकच या मॅच कडे सर्वांच्या नजरा असतील. 35-36 टार्गेट. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 7x लाईव्ह इव्हेंट. संपूर्ण टीम आहे. 2 बॉल 1.
देवत विरुद्ध वाघिवली. विजयाचा झेंडा कोण फडकवणार? दोन्ही इंची गोडदोड सूर्या. आता 2 मध्ये 1. 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज. ओ स्लाइस गॅप शॉट. सामना जिंकला, मात्र घाम फोडला होता. एक चुकी झाली नसती तर वाघिवलीचे प्रयत्न कमालीचे होते. चला डीजे डीजे डीजे. प्रचंड त्यानं क्रिकेटची हौस आहे आणि नाईट फॉर्मॅट मध्ये स्पेशली करण जाडेनं मागचं वर्ष गाजवलं. निलेश गायकर आणि योगेशजी पाटील यांचं आगमन झालं. वेलकम सनीबाई कैकाडे आणि टीम. शुभेच्छा असतील आपल्याला. खानाव नाईट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचा खूप छान खेळ पाहिला. अतुल 11 नावाने आज खेळतोय. चालेल ना? अतुल 11. कधी कधी स्पॉन्सर्स वेगळे असतात तर नावं सुद्धा वेगळे असतात. आणि नक्कीच आज त्यांच्या बंधूंच्या नावाने आठवणींना उजाळा देताना अतुल 11 करंजाडी टॉस करतो आपण. तर देवत संघ थोडा पाणी वगैरे पिऊन घ्या, कारण तुम्ही आत्ताच खेळलात. थोडीशी उन्हाची तीव्रता सुद्धा आहे. सनीबाई कैकाडी या संघाचं नेहमी नेतृत्व करतात. अतुल 11 या नावाने आमचे पाहुणे आले, त्यांना विनंती करतो आपण बसून घ्या. टॉस 3 षटकांचा सामना. यस टॉस विन देवट. डिसिजन देवट. डिसिजन. बॉल फर्स्ट. 3 षटक